पप्पा, हा बेटा. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का? ओके. काय बेटा की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास होते की दादा कोंडदेव होते, हे वादग्रस्त मुद्दे सध्याच्या काळामध्ये तुला ऐकायला वाचायला मिळत असतील. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचं नातं इतकं घट्ट होतं की जिजाऊच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. त्यांनीच स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. पण गेल्या काही दिवसापासून समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांच्यामुळे शिवाजी महाराज घडले अशा पद्धतीचा अपप्रचार काही लोक तुला करताना दिसतील. खरं तर हा वाद तुला सांगू बेटा की न्यायालयामध्ये सुद्धा आला. काय झालं होतं की 2008ला दासनवमीच्या देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांच्या पाया पडत आहेत अशा पद्धतीचं चित्र तयार करण्यात आलं होतं. या चित्राला काही शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आणि त्यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून आरोपींनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. परंतु या याचिकेवर सुनावणी होत असताना कुठलाही पुरावा समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा न्यायालयासमोर आला नाही. त्यामुळे 2018ला ही जी याचिका होती, ही याचिका फेटाळण्यात आली आणि अशा पद्धतीचं चित्र दाखवण्यात येऊ नये असाच त्याचा अर्थ सांगितला गेला. त्यामुळं समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते या म्हणण्याला कुठलीही पुष्टी मिळत नाही. चाफळची सनद वगैरे पत्रव्यवहार, परंतु अनेक इतिहासकारांनी या गोष्टीचा स्पष्टपणे नकार देऊन अशा पद्धतीची कुठलीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. त्याच्यामुळं समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते असं आपल्याला म्हणता येत नाही. लक्षात आलं तुझ्या?